हाच पारंपरिक स्वाद, प्रत्येक घासात गोडवा, अशी आहे आजची आपली रेसिपी स्वादिष्ट तांदळाची खीर. ही तांदळाची खीर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अर्धा तासभर भिजत ठेवायचे. एक अर्धा तास झालेला आहे. त्यानंतर आपण हे तांदूळ मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे. त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 बाउल पाणी ओतून हे पाणी उकळून द्यायचं आणि उकळल्यानंतर हे जे आपण वाटून घेतलेलं मिश्रण आहे हे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाहीतर लगेच गाठी होतात त्याच्यामध्ये. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया. अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी खिसून घेतलेलं खोबरं सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालूया आणि खीर 5 ते 10 मिनिटं चांगली शिजून देऊया मीडियम आचेवरती. वरून 1 चमचा वेलची पूड घालूया. दहा मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्त अशी आपली स्वादिष्ट खीर तयार झालेली आहे. वरून भरपूर असे ड्रायफ्रुट्स घालूया आणि पुरी चपाती कशाबरोबरही सर्व करूया आणि मस्त ताव मारूया. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.